क्रिकेट टीम के बीच में खेला ये मैच खेला जा रहा है। आरंभिक बल्लेबाज निश्चित रूप से आरसीसी भगतवाड़ी क्रिकेट टीम के आमिद, नाश्ता बल्लेबाज आमर, गेंदबाजी के लिए तैयार राजेश। साजिश खेल स्टार्ट, ग्रीन सिग्नल, साजिश साइड स्टार बीगर पैवेलियन एंड से मारा करने के लिए तैयार, राइट अप ओवर द विकेट। गेंद बिल्कुल निश्चित रूप से गुडलैंड स्पॉट पर गेंद थी, कट करना चाहते थे, दिशा देना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति, यानी कि अंश 11 खेलने क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता। टॉस जीतने के बावजूद पहले फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए विपक्षी क्रिकेट टीम को नौता। इस बार बिल्कुल गेंद हवा में उठाकर मारने की कोशिश, सीधा शॉट बॉल पॉइंट के रीजन में बल्लेबाज के पारी का अंत और पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ भगतवाड़ी 11 क्रिकेट टीम का। निश्चितच प्रेक्षकांच्या माहितीसाठी अमृतसर चालू असलेला सामना आरसीसी भगतवाडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा खेरणे संघ। खेरणे संघाला कोण विसरेल, वलभची नाईट स्पर्धा झाली होती आणि हा खेरणे संघानं मेगा फायनलचा प्रवास केला होता। जय हनुमान नेरे संघाविरुद्ध खेरणे संघ खेळला होता, तिथे त्यांचा पराभव झाला होता। पण जेव्हा मायक्रोफोनवर त्यांच्या संघनायकाने संपर्क साधला होता, पुढच्या स्पर्धेमध्ये आम्ही भरीव कामगिरी करू आणि तो खेरणे संघ यशाची वाटचाल करणारा संघ साई स्टार मैदानावर हा संघ कसा खेळ दाखवेल आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आरसीसी भगतवाडी संघ सुद्धा मैदानावर आपण पाहतोय। तर बिग लढत या मैदानावर, बिग फाईट मुकाबला सुद्धा आपण पाहतोय आणि जे प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेतात आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल। सागर मांडवकर अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली, कारण त्याकरता आत्मविश्वास होणं गरजेचं असतं। असं म्हटलं जातं की आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटांची भीती नसते, मूलतः संकटे ही आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी बनलेली असतात आणि त्या परीक्षामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच खऱ्या अर्थाने जीवनामध्ये यशस्वी होत असतो। अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया, आय एम फुली एग्रीड विथ यू सागर मांडवकर, आपल्या मताशी मी पूर्णतः सहमत। एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार, गेंदबाज निश्चित रूप से साजिश, विकेट क्लीन बोर्ड, यॉर्कर लाएंगे थी, गिल्लियां भी कर दी, मिडल स्टॉप, दूसरा विकेट बैक टू द बैक पैवलियन में लौटा हुआ भगतवाड़ी 11 क्रिकेट टीम का। लगातार 2 गेंदों के ऊपर सागर एक गेंदबाज की भी बात करें तो पूरी तरह से जैसे कि हमने इस गेंदबाज को देखा, पूरी तरह से अपना सब कुछ दांव पर लगाकर गेंदबाजी कर रहे हैं, पूरी तरह से लेंथ, लाइन और दिशा के साथ। और आप देख सकते हैं कि लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बल्लेबाज को पैवेलियन का रास्ता दिखा। अभी इस गेंदबाज के लिए ऑन है हैट्रिक, यानी कि हैट्रिक का मौका इस गेंद के ऊपर यदि चमके तो इस श्रृंखला की पहली हैट्रिक बनाने का गौरव ये गेंदबाज साबित बिल्कुल इस गेंदबाज के नाम पर होगा। लेकिन गेंदबाजी के लिए एक बार फिर से अंपायर से गाने में खेलने के लिए तैयार नहीं बल्लेबाज मयूर सामना करेंगे साजिश की गेंदबाजी का। और गेंद हवा में बिल्कुल गेंद जा रही, बैडिस पहले रीजन में गेंद जा रही है, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं तेजी के साथ, दूसरा रन मुकम्मल। इसी 2 रनों के साथ नामचीन बल्लेबाज मयूर ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, टीम का खाता खोला, टीम का स्कोर बन चुका है आरसीसी भगतवाड़ी क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद, यानी कि 2 आउट होने वाले बल्लेबाज से अमित 0 पर, उसके बाद में निश्चित रूप से उमेश मात्रे 0 पर आउट होकर पैनल में लौट चुके हैं। लेकिन जहां तक सवाल है आमर के बल्लेबाजी का, यानी कि एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। सर कितनी गेंद इंसाइड लगी थी, टॉप एज लगी थी, यहाँ पर बल्लेबाज भाग्यशाली रहे, नतीजा आपके सामने डॉट गेंद की समाप्ति। सागर मांडवकर बात करें, एक गेंदबाज का जिक्र करना होगा, पूरी तरह से आप पलटवार दे रहे हैं। एक दूसरे के बाद जब पलटवार मिलता है तो क्रिकेट खेल में अक्सर काफी मजा आता है और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। लेकिन जहां तक सवाल है मयूर के बल्लेबाजी का,
ये गेंद इस बार गेंद को खेला है डीप शॉट स्वेलिंग के रिजल्ट में फील्डर तैनात, शानदार फील्डिंग, लेकिन बल्लेबाज को एक रन से नहीं रोक पाए। जब तक गेंद उठाए फील करे बल्लेबाज के पास एक रन लेने का समय। अंपायर विशाल पाटिल सर का इशारा, ओवर की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। एक ओवर के समाप्ति के बाद आरसीसी भगतवाड़ी इलेवन क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद भी। मास्टर बिल्कुल एक शानदार ओवर की समाप्ति हो चुकी है। हैंडसम नवेली गोल्डन ओवर की समाप्ति। नामचीन गेंदबाज अंश इलेवन क्रिकेट टीम खेलने क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो साजिश ने काफी कमाल की गेंदबाजी की। साजिश का गेंदबाजी का विश्लेषण 1 और 3 रन और 2 महत्वपूर्ण सफलता। दूरवाली छोर से गेंदबाजी में परिवर्तन। नए गेंदबाज अभिषेक और अभिषेक के गेंदबाजी का सामना करेंगे मयूर, यानी कि बीगर पैवेलियन से अभिषेक राइट आर्म और द विकेट। ये गेंद बिल्कुल एक क्रॉस द लाइन खेलना चाहते थे बल्लेबाज, बिल्कुल गेंद में जो टप्पा खाने के बाद सागर मंडोकर इस गेंद का यदि अंदाजा किया कि गेंद में ज्यादा विचार नहीं था। गेंद टप्पा खाने के बाद सीधा अंदर की तरफ आई। विकेट कीपर के दस्ताने में विकेट कीपर ने गेंद को क्या किया वापस गेंदबाज के पास कोई रन की गुंजाइश नहीं है। विकेट शॉर्ट पिच गेंद थी, कट किया गेंद जाने पहले रीजन में हवा में गेंद थी। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं, लेकिन दोनों बल्लेबाजों के बीच में यहाँ पर कोई तालमेल का अभाव। एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं है। टीम का टोटल बन चुका है भगतवाड़ी इलेवन क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 5 यानी कि 4। यहाँ पर निश्चित रूप से हमारे साथी स्कोरर है स्वप्निल पाटिल और निश्चित रूप से महेंद्र भगत बिल्कुल अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाती हुई है। हमारे साथ जुड़े हमारे साथी कमेंटेटर बिल्कुल सागर मांडवकर नेरे, दीपक फड़के भीगर और रविंद्र मात्रे ओले। तो गेंदबाजी के लिए एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार है। लंबे कद के गेंदबाज अभिषेक भीगर पैवेलियन एंड से मारा करेंगे। लंबे कद के गेंदबाज है और सागर हम अक्सर देखते हैं इंटरनेशनल मैच में कि जब लंबे कद के गेंदबाज गेंदबाजी करते हैं तो बल्लेबाज को कभी कभी बैकफुट पर जाकर खेलना पड़ता है। इस ओवर के अगली गेंद फेंकने का तैयार, एक रन से लाइन खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज। जोरदार अपील, लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा, विश्वास कम। अंपायर अपने निर्णय के ऊपर अटल। नतीजा एक सफल गेंद की समाप्ति, शानदार गेंदबाजी। यहाँ पर इस विकेट की बात करें तो बिल्कुल निश्चित रूप से इस विकेट के ऊपर कोई भी गेंदबाज विकेट टू विकेट मारा करेंगे तो बिल्कुल गेंदबाज को मदद मिल सकती है। ये गेंद बिल्कुल जोरदार पार करने की कोशिश, करा बल्लेबाजी का प्रदर्शन। एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं है। इसे 1 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 2 विकेट होने के बाद। निश्चित रूप से आरसीसी भगतवाड़ी इलेवन क्रिकेट टीम का 5। यहाँ पर कम से कम ये मुकाबला सागर हेल्थ से मैच इज ऑफ करेक्ट ओनली 5 ओवर्स। ये मैच 5 ओवर का खेला जा रहा है, तो पहले बल्लेबाजी करने वाले क्रिकेट टीम को 5 ओवर में कम से कम 49 या 50 रनों का लक्ष्य खड़ा करना होगा। इस बार ड्राइव किया गेंद जारी है, टीम एक्स्ट्रा का रीजन में फील्डर तैनात। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और यहाँ पर जोखिम मारा हो सकता है, लेकिन गुड रनिंग मिडिल विकेट। 2 रन पूरे किए और इसी 2 रनों के साथ आरसीसी भगतवाड़ी क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद 7। शानदार गेंदबाजी टीम के कप्तान ने, अंश इलेवन खेलने क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीतने के बावजूद पहले फील्डिंग करने का फैसला किया और मददगार यहाँ पर साबित बनते जा रहे टीम के कप्तान। ये गेंद इस बार गेंदाबा में है, गेंद के नीचे फील्डर आउट होने की संभावना। बल्लेबाज के बाहरी का मयूर बैक टू द पैवेलियन और तीसरा करारा झटका। आपका स्वागत है। निश्चित रूप से मयूर अपनी टीम के लिए 6 रनों का योगदान देकर पैवेलियन में लौट रहे। खराब बल्लेबाजी, 7 गेंदों का सामना किया। अभी मैदान में जा रहे हैं बल्लेबाज निश्चित रूप से सागर।
काफी बड़ा नाम है दोस्तों, लेकिन कोई भी खिलाड़ी हो नाम का नहीं काम का होना चाहिए, क्योंकि शौहरत की बुलंदी एक पल का तमाशा होता है। नाम बनाने के लिए बड़ी उम्र लगती है, लेकिन बदनाम होने के लिए दोस्तों एक पल लगता है। अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार सागर हम अक्सर कहते हैं हमेशा कि गार्ड लेना किसे कहते हैं कि जब बल्लेबाजी करने के लिए क्रीज पर पहुंचते हैं, आपकी सही स्थिति जानने के लिए अंपायर से मदद लेते हैं, इसे गार्ड लेना कहते हैं। और गार्ड बल्लेबाज ने किस तरह लेना चाहिए, बल्लेबाज के पीछे 3 स्टंप्स होते हैं और तीनों स्टंपों की लोकेशन क्या है उसी के मुताबिक बल्लेबाज ने गार्ड लेना चाहिए। अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार सागर एक हमारे साथ जुड़े हैं। मराठी कमेंटेटर की यदि बात करें तो एक बड़े नाम के कमेंटेटर है, कम उम्र के कमेंटेटर, लेकिन कमेंट्री की बात करें तो एक नामचीन कमेंटेटर सागर मांडवकर बॉय फ्रॉम नेरे। स्वागत आपका स्वागत है। तो गेंदबाजी के लिए तैयार, गेंदबाज निश्चित रूप से साजिश माली। अभिषेक ने भी शानदार गेंदबाजी की। अभिषेक का ईश्वर किया पहले गेंद जोरदार प्रहार किया, गेंद जा रही वाइड स्पाइन एक सीमा रेखा के बाहर। अंपायर विशाल पाटिल सर का इशारा, खूबसूरत चौका। सागर का जिक्र करना होगा, निश्चित रूप से इसे कहते हैं मुंह तोड़ जवाब। दमदार चौके के साथ अपनी पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचा दिया है। भगतवाड़ी 11 क्रिकेट टीम का 3 विकेट खोने के बाद 11। गेंदबाजी के लिए साजिश विकेट। इस बार गेंद के साथ छेड़छाड़ करना चाहते थे, अच्छी गेंद थी, गोल्डन स्पॉट पर गेंद थी, गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, सीधा विकेट कीपर के पास। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया वापस, गेंदबाज के पास कोई रन की संभावना नहीं है। नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति। सागर की बात करें, क्रिकेट का मुकाबला गेंदबाज बल्लेबाज के बीच में खेला जाता है, लेकिन क्रिकेट खेल में डॉट गेंद सबसे अहम गेंद मानी जाती है। इस बार आपके हाथों से कट किया, गेंद जा रही शॉट के रीजन में, एक रन, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं। शानदार फील्डिंग, एक ही रन और इसी 1 रनों के साथ आरसीसी भगतवाड़ी क्रिकेट टीम का स्कोर टोटल बन चुका है 3 विकेट खोने के बाद, यानी कि 12। यहाँ पर हमारे साथ ही स्कोरर अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाते हुए स्वप्निल पाटिल और दूसरे महेंद्र भगत अच्छी स्कोरिंग कर रहे हैं। स्वागत है आपका बिल्कुल। तो गेंदबाजी के लिए तैयार है, साजिश का जिक्र करना होगा अपनी निजी दूसरी और अंश 11 खेलने क्रिकेट टीम की ओर से 30 ओवर की निश्चित रूप से, यानी कि अगली गेंद 4थी गेंद फेंकने के लिए तैयार। अविनाश पटेल आपका भी स्वागत करते हैं। इस बार गेंद को कट किया है, गेंद जा रही डीप गली के रीजन में, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए शानदार चौका। मास्टर हमारे दूसरे स्कोरर है अभिनय पाटिल, बेट स्कोरिंग अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाते हुए बिल्कुल जिस तरह हमारे दीपक ने सबने स्वागत किया था मैन फ्रॉम केवाले कांचे पालकर का, एक बड़े नाम के स्कोरर, लेकिन बिल्कुल यहाँ पर ये स्कोरर हमारे साथ मौजूद है। स्वप्निल आपका भी हम स्वागत करते हैं, महेंद्र आपका स्वागत, अभिषेक पाटिल आपका भी हम स्वागत करते हैं। गेंदबाज तैयार, एकदम ओते विकेट, जोरदार प्रहार करने की कोशिश, गेंद जा रही शॉर्ट पाइने के रीजन में, मिसअंडरस्टैंडिंग, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं बल्लेबाज, मना किया सागर ने, कोई जोखिम नहीं उठाना चाहते। 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है, टीम का स्कोर बन चुका है कि 17। सागर एक कहते हैं ना अक्सर की देर इज नो स्मोक विदाउट फायर, जो अंग्रेजी में कहावत है कि बिना आग से कभी धुआं नहीं उड़ती, बिन बादल कभी बरसात नहीं होती है, लेकिन यहाँ पर बल्लेबाज को बिन बादल बरसात करनी होगी, लेकिन गेंदबाज का हम जिक्र करेंगे। शानदार यहाँ पर कमियां करते हुए भगतवाड़ी क्रिकेट टीम हल्के हाथों से गेंद को कट किया, गेंद जारी मिडॉन के रीजन में 1 रन, जिसे 1 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है कि निश्चित रूप से 18 ओवर की समाप्ति। निश्चित रूप से
अंपायर का इशारा 3 ओवर की समाप्ति के बाद आरसीसी भगतवाड़ी क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 3 विकेट खोने के बाद यानी कि 18। इस ओवर में साजिश मालिक की गेंदबाजी की बात करें तो महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं। सेकंड स्पेल में साजिश का गेंदबाजी का विश्लेषण, सेकंड स्पेल में 11 रन दिए, कोई सफलता नहीं है और कोई मिलकर गेंदबाजी का विश्लेषण है 2 ओवर 14 रन और 2 मात्र सफलता। बिल्कुल शानदार गेंदबाजी। अंतिम 2 ओवर बचे तो अंतिम 2 ओवर का आगे का आंखों देखा सुनानी चाहते हैं हमारे बेस्ट कमेंटेटर और हमारे अच्छे दोस्त सागर मांडवकर। ओवर टू डीजे मास्टर। थँक्यू एमडी सर. वळूया आपण मैदानाकडे जिथे सामना पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी आरसीसी भगतवाडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा अंश 11 खेळ. वळूया आपण मैदानाकडे. यावेळेला स्टेट टू दी लॉंग ऑफ, लॉंग ऑन क्लिअर केले. अंपायर सिग्नल, दॅट इज अ टॉप शॉट, 6 रन. आणि फलंदाज यावेळेला आपण पाहिलं सागर म्हात्रेच्या बॅटमधून एक मोठा फटका, जिथे संघाची एकूण धावसंख्या ती 24 धावा. सचिन गोलंदाजी करताना संघ मैदानावर पाहतोय. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथे आणखीन एक धक्का, 4 गडी बाद. धावसंख्या यावेळेला 24 या धावसंख्येवर. मैदानाकडे आपण वळणार आहोत जिथे फलंदाज 5 ने 4थ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज अमित मैदानावर आला होता. 2 चेंडूचा सामना केला होता. खातेही खोलता त्याला आलं नाही. ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आले तो आरसीसी भगतवाडी संघ मैदानावर षटक ज्याच्या हातामध्ये दिलाय तो गोलंदाज आपण खेरणे संघाचा गोलंदाज पाहतोय. सचिन नामक गोलंदाज मैदानावर आहे. या गोलंदाजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांच्या संघाला. लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, काहीसा चेंडू खाली राहिला होता. फलंदाजाने गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. खेरणे संघ इथे खेळणार आहे. खेरणे संघाचा खेळ आम्ही वलभच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिला होता. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न या संघाचं होतं, मात्र स्वप्न अधुरं झालं होतं. जानवा नेरे संघाविरुद्ध हा खेळ संघ खेळला होता. सर्वस्व फनाला लावलं होतं. संघनायकानं मायक्रोफोनवर संपर्क सुद्धा साधला होता आणि नाईट स्पर्धा जिंकण्याचं या संघाचं स्वप्न आहे. आणि मोठा फटका चेंडू यावेळेला अंपायर सिग्नल, स्मॅश दॅट, लॉंग 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 6 धावेसाठी षटकार. थँक्यू डीजे चितू. षटकाराने धावसंख्या +6, एकूण धावसंख्या वेगाने पुढे सरकत्या. 31 रन्स ऑन बोर्ड, 31 धावा धापलकावर. एकूण फलंदाज 5 आणि 4 गडी बाद. धावसंख्या 31, जिथे 4थं षटक मार्गस्थ आहे. सामन्यातील पहिला अंक पाहतोय सेशन 1. ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली तो संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना इथे फलंदाजी करणारा आरसीसी भगतवाडी संघ मैदानावर. आरसीसी भगतवाडी संघ आपण म्हटला तर फलंदाज अमर सारखा घातक फलंदाज मैदान गाजवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे जोरदार अपील. आपण पाहतोय फलंदाज थोडासा मागे सरला होता. पंच आमच्याकडे वळणारे, जरूर इशारा केला जाईल. इथे खेळाडू एकत्र झाले आणि आपण फलंदाजी करताना भगतवाडी संघाचा फलंदाज हा मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये ज्याचा स्पर्श होता आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. शुक्रिया डीजे मास्टर सागर मांडवकर. निश्चित रूप से आरसीसी
भगतवाड़ी क्रिकेट टीम की शुरुआत काफी लटकती हुई थी। पहले ओवर में 3 रन यहाँ पर टीम ने बनाए थे। 2 बल्लेबाज महत्वपूर्ण बल्लेबाज आउट होकर पैड में लौटे थे, लेकिन उसके बाद में बिल्कुल यहाँ पर एक अच्छी बल्लेबाजी करके हुए भगतवाड़ी क्रिकेट टीम के मिडल ऑर्डर के बल्लेबाज ओटू सागर मांडवकर। धावसंख्या ती एकूण 31 फलंदाजी करताना आरसीसी भगतवाडी संघ मैदानावर फलंदाज 5 झालाय। तो आपण पाहिलं तर विश्वनाथ आपण 5व्या क्रमांकाचा 5 झालाय। अमर अजूनही मैदानावर आहे। संघ मोठी कामगिरी करण्याच्या तयारीमध्ये षटक फेकणारे तो गोलंदाज सचिनला 2 मोठे फटके आल्यानंतर सचिनचं कमबॅक पाहिलं। 2 फलंदाजांनी सुद्धा बाद केले। ही त्याची कामगिरी या सत्रामध्ये। तर डाव्या हाताचा फलंदाज मैदानावर आलाय। कामगिरी बजावेल का, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल का, ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये। तर गोलंदाज तयार। गोलंदाज सचिनला तोंड सफलता, पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि यावेळेला गोलंदाज तयार। मोठा फटका घेण्याचा प्रयत्न खेळणे संघ मैदानावर आणि खेळणे संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिली पसंती क्षेत्ररक्षणाची। येत्या 4 चेंडू 5 झालेत, 4 षटक समाप्त झालेत। एकूण फलंदाज 5 झालेत, 5 जिथे संघाची धावसंख्या 31 धावा। 4थ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या आपण पाहतो 31। तर पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून पीटीसी लाईव्ह ही स्पर्धा आपण गुगलवर गेलात, युट्यूबच्या माध्यमावर सर्च केला, आपण पीटीसी लाईव्ह ला जोडले तर तुम्हाला विगरच्या मैदानावर साई स्टार ट्रॉफी पाहणार आहोत। भव्य दिव्य आयोजन, अतिशय देखणं आयोजन, शिस्तबद्ध का असते, नियोजन का असतं, आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा या मैदानावर आपण पाहतोय। तर नेक्स्ट मॅच सामना असणारे नेरेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे नेवाली संघ। दोन्ही संघनायकांना कॉल, तुम्ही आल्याची उपस्थिती जरूर दाखवा। मात्र टॉस काढण्यासाठी सुद्धा संघनायक किंवा त्यांचे सहकारी यांना आम्ही येथे कॉल करतो। आपण लगेच आमच्या व्यासपीठाची मुख्य व्यासपीठाची आयोजकांची संपर्क साधायचा। तर वळूया आपण मैदानाकडे। शेवटचं षटक फेकेल गोलंदाज, ज्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय आणि गोलंदाज असेल खेळणे संघाचा अनिकेत। अंकित हे गोलंदाज। रॅन्डम राऊंड विकेटचा मारा केला होता, चेंडू खेळून काढले लॉंग ऑनला। फलंदाज एकदा पूर्ण करेल, संघाची वाटचाल पाहिली। मागचा सामना सुद्धा आपण पाहिला, पहिला सामना सुद्धा अमृतसर आपण पाहिला आणि गोलंदाजाच्या प्रेमामध्ये असलेली खेळपट्टी, धुवाधार फलंदाजी अजूनही पाहायला मिळत नाही। मोठी धावसंख्या रचण्याचा प्रत्येक संघ इथे प्रयत्न करतोय, पण गोलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी, अतिशय टणक खेळपट्टी। गोलंदाजाने जर आपली आक्रमकता, वेधकता, आपल्या गोलंदाजीचं जर कौशल्य वापरलं तर त्यांना साथ देणारी खेळपट्टी या मैदानाचं वैशिष्ट्य। चारी बाजूला क्रिकेटमध्ये प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना जिथे खेळणे संघ मैदानावर आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहतोय, दोन्ही संघ आपण पाहतोय प्रयत्न करतील जिंकण्यासाठी। भगतवाडी संघाचा कोसळलेला डाव, आपल्या संघाची झालेली घसरगुंडी, इथून डोकं वरती काढावं लागेल। अमर सारख्या फलंदाजाला अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे, मात्र याला कमी संधी मिळतात। अमर मैदानावर अजूनही खेळतोय आणि फक्त 5 चेंडूचा सामना केलाय। 5 चेंडूच्या सामन्यामध्ये ज्याने वैयक्तिक योगदान दिले 6 त्या धावेचा। भटकण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षक आपण पाहिले, तोडाचा चाच पडतोय। सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण नेहमी अमृतसर म्हणत असतो का, स्लॉग ओव्हरचे षटक मारायचं, तुडवायचं, मोठे फटकेबाजी करायची। अमर ही कामगिरी करेल का? सागर निश्चित रूप से अंतिम ओवर होती है इस ओवर की, और इस ओवर में बल्लेबाज ने एक रणनीति अपनानी चाहिए। हालांकि हर गेंद के ऊपर हैज टू गो फॉर अटैक, यानी कि आक्रामक रवैया अपनाना चाहिए। निश्चित मैदानाकडे जाऊया। सर डॉन ब्रॅडमनचं एक ब्रीद वाक्य आम्हाला आठवतंय। गोलंदाज तयार अनिकेत। हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, अटॅक करण्याचा जरूर प्रयत्न केला आहे। एक धाव पूर्ण, दुसरी धावेसाठी निघालेत। हाय रिक्स, इथे मात्र रिक्स उठवले, विनाकारण विकेट फेकली जाते आणि 6वा गडी बाद झालाय आरसीसी भगतवाडी संघाचा। फलंदाज बाद, 6 गडी बाद, धावसंख्या ती 34। मगाशीच मी उल्लेख केला होता का, सर डॉन ब्रॅडमन म्हणून गेलेत का, अटॅकिंग इज द बेस्ट डिफेन्स ऑफ क्रिकेट। क्रिकेटमध्ये आपल्याला मैदान गाजवायचं असेल, लाईन क्रॉसिंगचा नियम आहे, लाईन क्रॉसिंगचा नियम। आणि इथे पंच थोडासा वेळ
हाँ हाँ, या स्पर्धेचा नियम आहे बघा, एखादा फलंदाज बाद झाला आणि बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इनसाइड एरिया समोरची जी क्रॉसिंग रेषा आहे आतमध्ये आपण खऱ्या अर्थामध्ये प्रवेश करणं गरजेचं असतं आणि तिच्या अगोदर नवीन फलंदाजाने ही रेषा क्रॉस केली तर नवीन फलंदाज जाणारा सुद्धा नवीन फलंदाज, नवीन नियम आहे बघा, तो फलंदाज सुद्धा बाद दिला जाईल. कमिटीचा नियम आहे बघा, प्रत्येक संघासाठी म्हणजे 5 दिवस हा नियम 6 स्टारचा लागू असणार आहे. नवीन फलंदाज जो मैदानामध्ये गेलेला आहे तोही फलंदाज या स्पर्धेत खऱ्या अर्थाने असा तो कमिटीने जाहीर केलेला आहे. निश्चित एमडी सर, आपण पाहिली कडक नियमावली. आयोजकांचा प्रयत्न हाच असेल, क्रिकेटचा दर्जा सुधारला पाहिजे. अनेक लेझी क्रिकेटर आपण पाहतो, जेव्हा एखादा फलंदाज आपण नवीन फलंदाज तयारीमध्ये राहिलं पाहिजे. क्रिकेटचा दर्जा सुधारावा हा आयोजकांकडून प्रयत्न, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. खूप मोठी स्पर्धा, आयोजन आणि नियोजनबद्ध कडक नियमावली हे 6 स्टार आयोजकांचं वैशिष्ट्य आणि ते वैशिष्ट्य या मैदानावर सादर करताना आयोजक बॅटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका घेण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. बॅट मधून दर्जेदार फटके पाहायला मिळत नाही. धावा चोरण्यामध्ये पटाईत असलेला आरसीसी भगतवाडी संघ खूप मोठी भरीव कामगिरी फलंदाजांना दाखवता आली नाही. जिथे 5वं षटक मार्गस्थ, पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकामध्ये साजेश माळीन 11 धावा दिल्यात, 4थ्या षटकामध्ये सचिननं 13 धावा आणि या वेळेला आपण पाहतोय लाईन क्रॉसिंगचा नियम इथे मात्र मगाशीच अवलंबन केला होता. पुन्हा येथे विनाकारण विकेट फेकल्या जातात. एकूण फलंदाज बाद होणार आहेत या वेळेला 7 मॅन गॉन आणि जिथे धावसंख्या आपण पाहणार आहोत 35 धावा धावफलकावरती, 35 ऑन बोर्ड. नवीन फलंदाज मैदानावर सरकलाय. बॉटम एंडचे फलंदाज संघाला सावरताना मात्र इथे आपला संघ खूप निराशा करतोय. जी दर्जेदार फटकेबाजी दाखवायची होती, जी गगनचुंबी फटके दाखवायचे होत्या, पण इथे सपशल अपयशी फलंदाजी. मैदानाकडे जाऊया. अतिशय शांत क्रिकेट, प्रेक्षक वर्ग या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना गोलंदाज तयार. चेंडू सरळ चाललाय ऑफ स्टिक वरून आणि इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची किंमत किती असते? अनेक वेळा अनेक क्रिकेटचे सामने एमडी सर आपण पाहिले, एका चेंडूची किंमत क्रिकेटमध्ये खूप असते आणि जी दर्जेदार गोलंदाजी केली, नेत्रदीपक कामगिरी केल्या आणि हा सुद्धा एक कुतूहलाचा विषय असणार आहे. खेळणे संघाने जी भरभक्कम गोलंदाजी केली, गोलंदाजाने आपला पाया मजबूत केला. अमर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात तळ टोकून होता. पहिलं सत्र इथे समाप्त झाले. गुणतालिकेचा ताजा क्रमवारीचा जर आपण आढावा घेतला, 35 धावेवर मजल मारल्या फलंदाजी करताना आरसीसी भगतवाडी या संघानं. इथे मोठी धावसंख्या करू शकला नाही. फलंदाज अमर नाराजे संघाचा प्रमुख खेळाडूंकडून खूप मोठी अपेक्षा होती आणि जिथे ज्यांच्या संघानं मजल मारली 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष उभं केलंय. पुढचा कॉल असणारे नेरेपाडा संघाचा संघनायक आणि नेवाळी संघाचा संघनायक. आपल्याला हा दुसरा कॉल असेल. 3 कॉल आम्ही करू आणि जर तुम्ही 3 कॉल करण्याच्या आतमध्ये आला नाही तर तुम्हाला सुद्धा पेनल्टी असेल. कुणाची इथे सबब ऐकून घेणार नाही ही सुद्धा आयोजकांचा प्रयत्न. वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. काही क्षण डीजे मास्टर यांच्याकडे. मेरा क्या कसूर, जमाने का कसूर, जिसने कसूर बनाया, फूल बनाया तो उनको सिखाया, तो मेरा क्या कसूर, जमाने का कसूर. डीजे जीतू अप्रतिम धून. आज 1 एप्रिल आणि आमचे रायगडचे बेस्ट ऑपरेटर प्रशांत फडके उर्फ पीपी यांचा सुद्धा सकाळी एप्रिल फुल झाला होता. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज एमडी सर व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाला होता का आकाश तारेकर आणि विश्वजित ठाकूर यांची संभाषण झालं आणि खाली एक रेकॉर्डिंग आली होती आणि पीपीची सुद्धा एप्रिल फुल झाला होता. आणि आज हा एप्रिल फुल आपण दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला. या दिवसाची सुद्धा खासियत या वळिया मैदानाकडे. 36 धावेचा पल्ला. नवीन फलंदाज, चला लवकर आपण मैदानामध्ये जायचं.
धन्यवाद सागर. सागर आपण पाहतो साईस्टार क्रिकेट संघाने एक नवीन नियमावली कडक नियमावली आपल्याला बघायला मिळतो. त्यांचा आभार आपल्याला व्यक्त करावं लागेल. भगवं वातावरण आम्ही सुद्धा इथे भगवं थेट परिधान करून समालोचन करतो मित्रांनो. कारण असं म्हटलं जातो की उत्सव भगव्या रंगाचा आभाली आज सजला. नतमस्तक आपण ज्यांच्या चरणी की ज्यांनी या हिंदुत्वाचा महाराष्ट्र घडविला ते छत्रपती शिवाजी राजे या नामा सर्वांचा मानाचा मुद्रा. तो 236 मैदान के ऊपर सभी तमाम दर्शकों को एक बार फिर से हम याद देना चाहेंगे कि मैच आरसीसी भगतवाड़ी विपक्ष अंश 11 खेलने क्रिकेट टीम के बीच में खेला जा रहा है. खेलने क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता. टॉस जीतने के बाद रन 35 रन ठोकर यानी कि 36 रनों का लक्ष्य प्रति ओवर 7.20 के औसत से इस लक्ष्य का टारगेट का पीछा करने खेलने क्रिकेट टीम के दो आरंभिक बल्लेबाज अक्षय माली और नौशेखर बल्लेबाज साजिश माली. अक्षय माली की बात करें तो इनफॉर्म बल्लेबाज है. उनके टीम के कप्तान जब टीम के कप्तान की प्रतिज्ञा जानी थी दीपक फड़के ने तो उन्होंने कहा था कि हमारी टीम की सबसे बड़ी बाउंड्री बल्लेबाजी की वो है इनफॉर्म बल्लेबाज अक्षय माली. हॅलो. तर स्पर्धेचा आणखी एक नियम आहे एमडी सर, जेव्हा टॉस केलं जाईल तेव्हा दोन संघनायकांची कमिटमेंट. तर सन्माननीय अतिथी मान्यवर हरिचंद्र फडके साहेबांनी विनंती करेन या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते ते टॉस करण्यात येणार आहे. नेवाली संघाविरुद्ध नेरेपाडा संघ खेळणार आहे. राजेश कातर राजकीय व्यक्तिमत्व, आक्रमक खेळाडू. षटक संपल्यानंतर आम्ही जरूर दोन्ही संघाकडे पंचांची इशारा. गेम ऑन. वही सर की बिल्कुल पहली गेंद फेंकने का तैयार गेंदबाज गणेश. रेड मोर्टे भी क्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज गेंद लेस्टम के कभी यहाँ पर बाहर अंपायर संदीप पाटिल सर का इशारा. वाइड गेंद करा रहे कि इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त के साथ अंश 11 खेलने क्रिकेट टीम ने अपना खाता खोला है. टीम का स्कोर बन चुका है मगर वही विकेट हुए एक. ईश्वर की पहली गेंद बिल्कुल इस बार गेंद ऑप्शन के कभी बाहर. एक बार फिर से अंपायर संदीप पाटिल सर इशारा करते हुए वाइड गेंद करार. टीम का टोटल बन चुका है 2. निश्चित आज नेरेपाडा संघ नेवाळी संघाविरुद्ध खेळणारे आणि नेरेपाडा संघाचे संघनायक मच्छिंद्र रोडपालकर आपल्या समोर आज नेवाळी संघ आहे आणि इथे टॉस जिंकला नेवाली संघानं. आपल्याला कदाचित मैदानावर फलंदाजी करायला लागणार आहे आणि आज आपली काय रणनीती असणार आहे. धन्यवाद मच्छिंद्र रोडपालकर नेरेपाडा संघाचा संघनायक. त्यानंतर आम्ही संपर्क साधत राजेश कातारा साहेब जे कधी मायक्रोफोनवर बोलण्यासाठी घाबरत नाही. आपण इथे टॉस जिंकलाय. आपल्या संघावर आपल्याला विश्वास आहे. नेरेपाडा संघ दर्जेदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. आज त्यांच्या संघासमोर आपल्याला खेळायचं. आपला संघ इथे मैदानामध्ये उतरणार आहे. तर आज आपल्या संघाने काय योजना आखल्या असतील. प्रथम मी धन्यवाद देतो साई स्टार संघाला की एवढ्या चांगल्या टुर्नामेंट आयोजन केलेले त्याबद्दल माझ्यातर्फे त्यांना हार्दिक स्वागत. वर आमची एक खेळाची प्लॅनिंग असेल जास्तीत जास्त रन कशा कमी होतील याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देऊ. निश्चितच आपल्या संघाला सुद्धा शुभेच्छा. वळूया आपण थेट सामन्याकडे. और इसी के साथ जिस बल्लेबाज इनफॉर्म बल्लेबाज अक्षय माली के पारी का इनसाइड लगी. फर्स्ट स्लिप के फील्डर ने सागर यहाँ पर कोई गलती नहीं की. आसानी के साथ कैच को लपक लिया और अक्षय माली को यहाँ से चलता बना. इनफॉर्म बल्लेबाज पहले में जाता हुआ. सागर इसलिए अक्सर कहते हैं कि कोई भी टीम हो यानी कि दैट्स व्हाई द टीम शुड नॉट डिपेंड ऑन ओनली वन बैट्समैन बिकॉज द बैट्समैन गेट्स आउट क्विकली सो द होल टीम गेट्स अंडर प्रेशर. ईश्वर की अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी कट किया. ये दावा में टॉप पे लगी.
जीवनदान मिला बल्लेबाज को। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं। गुड रनिंग विद द विकेट। दूसरा रन मुकम्मल। इन 2 रन के साथ नामचीन बल्लेबाज पंकज माली ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचा दिया है 4 पर। टोटल बन चुका है अंश 11 खेलने क्रिकेट टीम का। 1 विकेट होने के बाद यानी कि 4 आउट होने बल्लेबाज है अक्षय माली 0 पर आउट होकर पहले में लौट चुके। कमाल की गेंदबाजी करते हुए भगतवाड़ी क्रिकेट टीम के गेंदबाज गणेश साई स्टार पैवेलियन एंड से। ये गेंद बिल्कुल अंपायर का इशारा, डेट गेंद करार यानी कि निश्चित रूप से ये अच्छी यहाँ पर अंपायर की भूमिका निभाते हुए दोनों अंपायर, मेन अंपायर संदीप पाटिल सर और स्पेन लेग अंपायर निश्चित रूप से मेन अंपायर विशाल पाटिल सर और स्पेन लेग अंपायर संदीप पाटिल सर। स्वागत है साई स्टार क्रिकेट क्लब की ओर से, आपका स्वागत। शानदार अंपायर की भूमिका। ईश्वर की अगली गेंद लाइन खेलने की कोशिश, क्लीन बॉल, मिडल स्टंप की तक गिल्लियां भी कर दी नामचीन बल्लेबाज पंकज माली के पारी का अंक। शुक्रिया डीजल मास्टर, क्या कमाल की बल्लेबाजी। सागर अक्सर कहते हैं ना क्रिकेट खेल ऐसा होता है कि इसमें कोई बड़ा क्रिकेट खेल और इस लक्ष्यों को बड़ा भी नहीं और छोटा भी नहीं कहा जा सकता। सागर एक मुकाबला आपने देखा होगा, कभी हाईलाइट्स देखी होगी 1983 में लॉर्ड्स के मैदान के ऊपर हिंदुस्तान और वेस्ट इंडीज के बीच में जो पंडरी मानी जाती है लॉर्ड्स का मैदान, क्रिकेट दुनिया की फाइनल विश्व कप का फाइनल मैच खेला गया था हिंदुस्तान वेस्ट इंडीज की क्रिकेट टीम के बीच में। पहले बल्लेबाजी करते हुए 182 रनों का लक्ष्य खड़ा किया था हिंदुस्तान ने, तो भी वेस्ट इंडीज क्रिकेट टीम को हार का सामना करना पड़ा था। उस जमाने में वेस्ट इंडीज क्रिकेट टीम क्लाइव लॉयड, विवेक रिचर्ड, जोल गार्डनर, माइकल हॉल्डिन, बिल्कुल माल्कम मार्शल जैसे दिग्गज क्रिकेटर थे और हार का सामना करना पड़ा था वेस्ट इंडीज क्रिकेट टीम को। गेंदबाजी में शॉट के रीजन में फील्डर वहां पर कोई फील्डर नहीं, पहुंच में नहीं है, एक ही रन। इसी 1 रनों के साथ नए बल्लेबाज कल्पेश ने अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचा दिया है 5 पर। टोटल बनता हुआ अंश 11 क्रिकेट टीम खेलने क्रिकेट टीम का। 2 विकेट होने के बाद 5 नैया बीच ओवर में। अक्सर सागर हमेशा कहते कि रोलिंग स्टोन गैदर स्नो मॉस, गिरते पत्थर को कभी घास नाही बांधती, गडगडत्या दगडाला कधी शेवाळ चिकटत नाही, तशा प्रकारचा सामना प्रेक्षकांना इथे बघायला मिळतो। गेंदबाजी केली, गेंदबाज तयार, राइट हम होते भी करें लाइन वन बाउंस के जारे फाइनल सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए शानदार चौका। थँक्यू टीचर। एवढी सर क्रिकेटचा आपण थरार पाहिला, सर्वीकडे क्रिकेटच्या नाईटच्या स्पर्धेला उधाण आले, अनेक ठिकाणी क्रिकेटच्या नाईटच्या स्पर्धा, साई स्टारची स्पर्धा पाहते आणि ही स्पर्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा रायगडचे बेस्ट अपडेटर प्रशांत पडकेवर पीपी हे व्यक्तिमत्व सुद्धा आपण पाहते। मोबाईलचा इंटरनेट ऑन केलाय आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेची अपडेट्स पटापट सर्व ग्रुपवर पोहोचवताना सागर खऱ्या अर्थाने पीपी अर्थात प्रशांत फडकेचं जेवढे अभिनंदन करावे लागेल, आपल्याकडे शब्द अपुरे पडतील। मिसर की पहले गेंद जोरदार प्रहार, गेंद हवा में, गेंद के नीचे विकेट कीपर बल्लेबाज के पारी का तीसरा सदमा, तीसरा बल्लेबाज साजिद माली बैक टू द पैवेलियन। तर एवढी सर इथे प्रशांत पडके उर्फ पीपी आमच्याशी संपर्क साधतील आणि इथे प्रेक्षकांना ते काहीतरी त्यांना मेसेज द्यायचे आणि थेट मी त्यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय। हा निश्चित स्वरूपात सागर पीपी यांच्याकडे पीपी प्रशांत पडके। सर्वांना प्रथम हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आमची स्पर्धा आजपासून सुरू झाली, मागच्या वर्षी सुद्धा 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान झाली होती आणि त्याच तारखेला यावर्षी सुद्धा आम्ही आयोजन केलं। तर येणाऱ्या काळात सर्वांना चांगले सामने पाहायला मिळतील आणि मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहावे ही मी सर्वांना नम्र विनंती करतो। अतिशय चांगल्या प्रकारे प्रशांत फडके आमचा सर्वांचा लाडका अपडेटर, खऱ्या अर्थाने रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचा सदस्य आणि सातत्याने आमच्या सर्व खेळाडूंना
प्रशांत फडके आपण प्रसिद्धी देण्याचं सातत्याने काम करता. तुम्हाला शुभेच्छा देतो की आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक सण सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो. येणाऱ्या प्रत्येक वाटेवर प्रशांत फडके अर्थात पीपी आपल्यावर सातत्याने फुलांची बरसात हो. ही साईस्टार क्रिकेट संघ सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि आम्हा सर्व समालोचक कोरण मित्रांच्या वतीने आपल्याला भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. 236 मैदान के ऊपर शानदार गेंदबाजी गणेश द्वारा, गणेश का गेंदबाजी का विश्लेषण. 1 ओवर 9 रन 3 मात्र सफलता. दुर्वाले चोट से गेंदबाजी में परिवर्तन. नए गेंदबाज सागर मात्रे और बल्लेबाजी के लिए खड़े बल्लेबाज कल्पेश गोंदली. गेंद जारी है लॉन्ग ऑफ के डिसीजन में एक ही रन. इसी एक रन के साथ नामचीन बल्लेबाज कल्पेश पहुंच रहे 2 पर. टीम का टोटल बन चुका है अंश 11 क्रिकेट टीम का, यानी कि 3 विकेट खोने के बाद 10 आउट होने वाले बल्लेबाज अक्षय माली 0 पर. साजे 4 रन का योगदान देकर पहले में लौटे और उसके बाद में पंकज माली निश्चित रूप से 2 रन का योगदान देकर पहले में लौट चुके. नैया बीच ओवर में शानदार शुरुआत गेंदबाजी की बात करें, कमाल की गेंदबाजी, गेंद हवा में और चौथा बिल्कुल अंपायर की उंगलियां आसमान में. चौथा विकेट अंश 11 क्रिकेट टीम का मैदान से बाहर जाता हुआ. थँक्यू डीजा. मैदानाने आपण जाऊया. एमडी सर, आपण खेरणे संघ इथे पाहतोय आणि त्या खेरणे संघाचे बिग सपोर्टर मयूर दामणे साहेब सुद्धा यांना सुद्धा आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय आणि या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहिलं त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करते या मैदानावर. सागर निश्चित रूप से 4 बल्लेबाज आउट होकर पहले में लौट रहे. सागर इस तरह का मुकाबला बिल्कुल 1983 के विश्व कप महत्वपूर्ण मैच में हिंदुस्तान जिम्बाब्वे के बीच में खेला गया था. हिंदुस्तान के कप्तान थे कपिल देव. 4 बल्लेबाज अपने 16 रन के भीतर आउट होकर पहले में लौटे थे. कौन भूलेगा कपिल देव को. उस समय कपिल देव ने 175 रनों की पारी खेली थी और न्यूजीलैंड के ग्लेन टर्नर का रिकॉर्ड ब्रेक किया था. एक जमाने के न्यूजीलैंड के कप्तान थे ग्लेन टर्नर. बिल्कुल शानदार गेंदबाजी और इसी के साथ डॉट गेम की समाप्ति. सागर हम अक्सर कहते हैं कि क्रिकेट एक ऐसा सवाल है कि बट द क्वेश्चन इज द क्रिकेट वी कैन नॉट से एनीथिंग अबाउट द लास्ट गेम एंड द लास्ट बॉल एंड द लास्ट मोमेंट. यानी क्रिकेट हमेशा अनिश्चितों से भरा हुआ खेल माना जाता है. अभी भी रुका हुआ स्कोर यानी कि 10 जीत के लिए जो 36 रनों का लक्ष्य टीम के सामने. ईश्वर की अगली गेंद इस बार कट की आपके हाथों से. गेंद जारी, शॉट गली गई रिजल्ट में शानदार फील्डिंग का प्रदर्शन. बल्लेबाज बार बचे. दूसरे रन के लिए दौड़ रहे बल्लेबाज. गुड रनिंग विद विकेट. दूसरा रन मुकम्मल और इसी 2 रनों के साथ अंश 11 खेलने क्रिकेट टीम का टोटल बन चुका है निश्चित रूप से स्कोर 4 विकेट खोने के बाद 12 रहे बल्लेबाज अक्षय. यहाँ पर पाटिल खेले 3 पर. नैया बीच ओवर में फंसे. गेंदबाज का जिक्र करना होगा. सागर अक्सर कहते हैं ना कि जब कोई खिलाड़ी अपने टैलेंट में जोश भरकर प्रदर्शन करता है तो मैच अपने लिए उपलब्धि हासिल नहीं करता बल्कि अपने फैंस और क्रिकेट के दीवानों की दीवानगी और बढ़ा देता है. और उसी तरह का खेल इस मैदान के अंदर सभी तमाम दर्शकों को देखने मिल रहा है. गेंदबाजी के लिए सागर मात्र तैयार. बल्लेबाजी के लिए अक्षय पाटिल. बिल्कुल शानदार मुकाबला, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला, डू या डाई जैसे कि वैसा बिल्कुल मुकाबला, टीम पॉइंट का मुकाबला तमाम दर्शकों को देखने मिल रहा है. ईश्वर की अगली गेंद अक्रॉस द लाइन ग्लांस करना चाहते थे. गेंद लेस्टम के काफी बाहर. अंपायर यहाँ पर संदीप पाटिल सर का इशारा, वाइड गेंद करार. अतिरिक्त रनों में बढ़ोतरी. इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार टीम का टोटल बनता हुआ 13. निश्चित रूप से शानदार बड़ा मुकाबला दोनों टीमों के बीच में. गेंदबाजी के लिए सागर तैयार. ये गेंद बिल्कुल क्लीन बॉल.
कहते कि एक दूसरे को परख कर हथियार चलाना अक्सर एक क्रिकेट माना जाता है, लेकिन संघर्ष करो विपक्षी क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष। और उसी तरह का संघर्ष, शानदार गेंदबाजी, विकेट टू विकेट, एक सफल ओवर की समाप्ति। अंपायर विशाल पाटिल सर का इशारा, संदीप पाटिल सर का इशारा, ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद अंश 11 खेलने क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 5 विकेट खोने के बाद 13। गेंदबाज सागर मात्रे की गेंदबाजी की बात करें हमारे साथी स्कोरर यहाँ पर स्वप्निल पाटिल जानकारी देते हुए कि सागर ने कमाल की गेंदबाजी की। सागर का गेंदबाजी का विश्लेषण, एक और निश्चित रूप से 4 रन और 2 मात्र सफलता। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 18 गेंदें बची है और जीत के लिए 23 रन चाहिए। तो उसका आगे का अक्रो देकर सुनाने चलते हमारे साथी कॉमेंटेटर सागर मांडवकर के पास। हॅलो, धन्यवाद एमडी सर. वळूया आपण सामन्याकडे. 36 रन पिन टार्गेट. मात्र चेंडू आणि धावांचा विचार केला तर छोटे थोडासा ब्रेक आपण मैदानावर पाहतोय. शीतपेय आणि जलपेयची व्यवस्था आणि हे क्रिकेटचं बदलणारं तंत्र मैदानावर आपण पाहिलं. एमडी सर आयोजकांनी तिथे खड्डा केलाय आणि त्या खड्ड्यामध्ये आपण बिस्लरी वॉटर सुद्धा पाहणार आहोत. इथे टाइम वाचवण्यासाठी वेळेला किती महत्व आहे. आताचं युग एक धावपळीचं अतिशय फास्ट लाईफ आहे. क्रिकेटच्या स्पर्धा आपण म्हटलं वेळेला खूप प्राधान्य दिलं जातं आणि तुमची स्पर्धा केव्हा नावाजली जाते, तुमच्या स्पर्धेचे नियम काय आहेत, तुमची आयोजन कमिटी कशी आहे, तुमच्याकडे मॅन पॉवर किती आहे आणि तुमच्याकडे मनी पॉवर किती आहे, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक किती प्रयत्न करतात यावर या स्पर्धेची चर्चा केली जाते. पहिल्या वर्षी बीकर गावानं नाईट स्पर्धा ठेवण्यासाठी स्वप्न अनेक वर्ष पाहिलं होतं. मागच्या वर्षी ते स्वप्न साकार झालं होतं. एक देखणी स्पर्धा आपण 2016 मध्ये पाहिली. 2017 मध्ये या स्पर्धेने रंग बदलले एमडी सर आणि भव्य दिव्य आयोजनाची स्पर्धा. या स्पर्धेचा नामोल्लेख रायगड मध्ये जरूर केला जाईल आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ मंडळ बीगर असेल आणि बीगर गावातील सर्व तरुण वर्ग एकत्र झालेत, एकजूट झालेत, एक संघ झालेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतोनात प्रयत्न कसून मेहनत केली जाते. सागर अतिशय चांगल्या प्रकारे आपण 6 स्टार क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू त्याचबरोबर बिगर ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थाने आपण इथे प्रशंसा करू, त्यांचा आभार व्यक्त करू. म्हणून सागर म्हटलं जातं की मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो त्याच प्रकारचा आनंद 6 स्टार क्रिकेट 6 स्टार सेशन 2017 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांना झालेला आहे. स्वागत टू सागर. 36 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर आहे आणि या टार्गेटचा विचार करून मैदानामध्ये उतरलाय खेळणे संघ. 18 चेंडू 18 चेंडूचं खेळ जरूर येते. बाकी ज्याच्या हातामध्ये गोलंदाजी करतोय तो गोलंदाज ज्या वेळेला आपण पाहतो एका बाजूला आरसीसी भगतवाडी संघानं पूर्वार्धामध्ये आपण त्यांची कामगिरी पाहिली. 2 षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि 2 षटकामध्ये इथं आपण पाहिलं तर 13 धावा. कुठे का होईना थोडासा आघाडीवर खेळताना खेळणे संघाला पाहतोय. 36 धावांचं हे मापक आव्हान इथे पार करेल का? शॉट लाईक दॅट. वेलकम 6. अंपायर पंच आमच्याकडे वळलेत. एक मोठा फटका फलंदाजच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. मैदानाकडे आपण जरूर वळणार आहोत. येणारे चेंडू आणि धावांचं गणित नक्कीच प्रेक्षकांमध्ये पोहोचू जिथे धावसंख्या +6 होणार. ज्या वेळेला गोलंदाज तयार चेंडू चालला परफेक्टली टाइम. व्हॉट अ बाउंड्री. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच डीजे. एक षटकार एक चौकार आणि षटकार मारून सामना संपवणारे फलंदाज क्रिकेटच्या शौकीनांना खूप
आवडतात आणि इथे फलंदाज प्रेक्षकांची मनं जिंकते. फलंदाज पाहतोय कल्पेश गोंदिया फलंदाज, थोडासा विचार विनिमय करण्यात येईल आणि कल्पेश गोंदिया फलंदाज मूड मध्ये आलाय आणि इथे सामन्याचा रंग बदलण्याचं काम तो फलंदाज करतोय. चेंडू आणि धावांचं गणित आपण नक्कीच सांगणार आहोत. प्लस मायनसचं कोड क्रिकेटमध्ये ज्यांना समजलं त्यांना क्रिकेटमध्ये बरंच काही समजलं असं सुद्धा म्हटलं जात आहे. खेळता मोठे विकेट, पायचीची जोरदार अपील आणि इथे मात्र अपील मध्ये उत्साह नव्हता. विशाल पाटील सरांना आपण पाहतोय जी पंचांची भूमिका संदीप पाटील सर असतील जे MC ची संलग्न पंच. 36 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर RCC भगतवाडी संघ संघर्ष करतोय आणि स्वामी विवेकानंद हे सांगून गेलेत का जेवढा संघर्ष जमणार तेवढे यश निश्चित. दोन्ही संघांना इथे संघर्ष करावा लागेल. अरे कुठेतरी सामना सोपा झालाय तो किरणे संघासाठी. गोलंदाज तयार, गोलंदाज त्यावेळेला आपण पाहतोय गणेश. मोठं विकेट, खोलवर चेंडू फेकलाय. पुन्हा एक जोरदार अपील. मुख्य व्यासपीठाकडे आपण जरूर वाढणार आहोत. खूप सारे अतिथी मान्यवर आणि जिथे आपण पाहणार आहोत फलंदाज धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. एकूण धावा गुणतालिकेवर 24 रन्स ऑन बोर्ड. या दरम्यान समाजरत्न पुरस्कार सन्मानित बाजेगावचे आदरणीय व्यक्तिमत्व क्रिकेटचे जबरदस्त पॅकर्स समाजरत्न गौरव पुरस्कार सन्मानित बलिराम शेठ भालेकर साहेब वाजे आपले इथे आगमन झालेले आहे. स्वागत आहे आपलं साई स्टार क्रिकेट क्लब भीगर आणि भीगर ग्रामस्थांच्या वतीने. O2 सागर. मैदानाकडे आपण वळूया. गोलंदाज तयार गणेश. गणेशा चेंडू खोदून काढाय, चेंडूला खांडून काढण्याचा प्रयत्न. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. जास्त 1 रन देअर. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. पल्ला पार करायचे 36 धावेचा. चेंडू आणि धावांचं गणित आपण पाहिलं. इथे इक्वेशन सोपं होत चाललंय. साधं सोपं समीकरण. फलंदाजी करणारा संघ सोडवेल का गोलंदाजी करणारा संघ त्यांना शांत बसवेल. दरम्यान आपल्या इथे आपल्याला जे आज कुर्ता परिधान केलेले साई स्टारचे जे सगळे स्वयंसेवक दिसतात त्यांच्यासाठी आपल्या गावातील नितीन पाटील, महेंद्र पाटील, विश्वास हरड व सचिन पाटील यांच्याकडून हे कुर्ते देण्यात आले आहेत. तसेच आपल्या इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांना जर चायनीजची मेजवानी घ्यायची असेल तर नितीन पाटील यांचा आगरी कट्टा हा चायनीजचा दुकान तिथे चालू आहे. सर्व याचा लाभ घेऊ शकतात. थँक्यू वैभव पाटील, साई स्टार संघाचे आक्रमक खेळाडू. इथे मात्र सर्व दानशूर दात्यांचा आम्ही जरूर आभार मानले. महाराष्ट्राचा पोशाख आपण म्हटला तर अनेक कार्यक्रमामध्ये आपण पाहत असतो. फेटे सुद्धा ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि इथे मात्र आकडा एकूण धावसंख्या आहे ती 25. पल्ला पारकरचे 36. चेंडू आणि धावांचं गणित 12 चेंडू आणि 11 धावेची गरज. 12 चेंडू आणि 11 धावा. PTC लाईव्ह ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय. सामन्यामध्ये रंग वाढले जातात आणि इथे फलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल का गोलंदाजी करणारा संघ त्यांना थांबवून ठेवेल का ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये. सामन्यातील रंग जर गोलंदाज आपल्याला सामना जिंकायचा असेल तर विकेट घ्यावी लागेल, निर्धाव चेंडू फेकावे लागेल, क्षेत्ररक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल, कॅचेस पकडाव्या लागतील, खूप काही करावं लागेल, वेगवेगळे डावपेच आखावे लागेल आणि त्याची इम्प्लिमेंट सुद्धा करावी लागेल. 12 चेंडू आणि 11 धावेची गरज. गोलंदाज तयार अमरचा हा चेंडू गॅप शॉट एक्सपर्टली इंटू द गॅप. आपल्या बॅट मधून सुपर क्लास दाखवला. फलंदाज होता किरणे संघाचा कल्पेश कोंडली मैदानावर आहे. या वेळेला जो फटका लगवला 7व्या क्रमांकाचा फलंदाज विनोद माळीच्या बॅट मधून. सागर निश्चित रूप से खिरणे क्रिकेट टीम की शुरुआत भी काफी लटकती शुरुआत हुई थी. 5 बल्लेबाज जल्द आउट होकर पहले में लौटे. उसके बाद में मिल्डर या छोटे छोटे बल्लेबाज काफी यहाँ पर एक अच्छी बल्लेबाजी और जीत की ओर आगे से बनते यहाँ पर जाते हुए नजर आ रहे. O2 सागर मनोकर. अमर या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर वेलकम फॉर विनोद माळी. समीकरण थोडस बदलतोय. 11 चेंडू आणि 7 धावेची गरज. गोलंदाज तयार अमर. या सिटीचं पंच आमच्याकडे कडक शॉट आणि या सामन्यातील षटकारानं सामन्याचा रंग बदललाय. उरलेला चेंडू शिल्लक 10 आणि विजयासाठी फक्त केवळ 1 धावेची गरज. सागर मंडोकर बिल्कुल अपने कड़क का है, लेकिन हालांकि स्ट्रोक को जैसे कि हमने स्ट्रोक को देखा निश्चित रूप से स्ट्रोक में कोई ताकत का इस्तेमाल नहीं था, लेकिन टाइमिंग बहुत बेमिसाल था और प्लेसमेंट की बात करें उससे भी ज्यादा सटीक. O2 सागर. 10 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना सोपा. विनिंग शॉट
आणि तिथे मात्र चेंडू सीमा रेषा पार. सेन्सेशनल विनिंग